नमस्कार, लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्ससाठी दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पंढरीत आमदार अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जल्लोष। श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा माढा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर येथील जनसंपर्क कार्यालय येथे वाढदिवस मोठ्या जल्लोषात संपन्न झाला। विठ्ठल प्रतिष्ठानच्या वतीने 52 जेसीबीतून फुलांची उधळण करत क्रेनचा मोठा हार आमदार पाटील यांना कार्यकर्त्यांच्या वतीने घालून वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी आशीर्वाद देण्यासाठी आलेले हबप ज्ञानेश्वर महाराज जळगावकर म्हणाले, अभिजित पाटील यांचे सर्वच क्षेत्रात मोठं कार्य आहे। ज्यांनी विठ्ठलाच्या मूर्तीचे संरक्षण केलं त्यांचेच आशीर्वाद आमदार पाटील यांच्या कुटुंबाला मिळालेले आहे। अगदी कमी वेळात जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रात स्वतःची स्वकर्तृत्वावर ओळख निर्माण करणारे आमदार अभिजित पाटील आहेत। सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न अधिवेशनात मांडून आमदार अभिजित पाटील हे लोकप्रिय बनलेले आहेत। त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। वाढदिवसानिमित्त आयोजित सत्काराला उत्तर देताना आमदार पाटील म्हणाले, मागील वाढदिवसाच्या वेळी काही जणांनी आमच्यावर टीका केली। स्वतःच जेसीबी आणायचा, स्वतःच फुलं उधळून घ्यायची, परंतु तुम्हाला माणसं कुठून येणार हा प्रश्न तुमच्या समोर आहे। मात्र मी माझ्या जीवाभावाची माणसं जोडलेली आहेत, त्यांच्या जोरावर मतदाररूपी आशीर्वाद घेऊन आज विधानसभेमधून निवडून आलो आहे। त्यामुळे तुम्ही सर्वांनी मला निवडून दिले असताना विधानभवनात पहिल्यांदा जात असताना विधानसभेच्या पहिल्या पायरीवर डोकं ठेवून मंदिराप्रमाणे प्रवेश केला। 3 अधिवेशनामध्ये पहिल्या अधिवेशनामध्ये 55, दुसऱ्या अधिवेशनात 60 तर पावसाळी अधिवेशनात 117 प्रश्न विचारले असून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न विधानभवनामध्ये मांडले आहेत। त्या जोरावर तालुका अध्यक्ष पदावर देखील कामकाज पाहण्याची संधी मिळाली। मागील वाढदिवसाला 4 महिन्यात आमदार झालो होतो म्हणून सांगितलं, परंतु आमदार झालेल्यांना एका वक्तव्यामुळे 1.5 वर्ष विधानभवनाच्या बाहेर बसावं लागलं, म्हणून वक्तव्य जबाबदारीने करावे लागते अशी खोचक टीकाही आमदार पाटील यांनी केली। यावेळी प्रास्ताविक प्राध्यापक तुकाराम मस्केसर यांनी केले। यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य संभाजीराजे शिंदे, अनिल सावंत, माजी जिल्हाधिकारी गोकुळ मवारे, जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख, राहुल शहा, डॉक्टर BP रोंगे सर, विठ्ठल कारखान्याच्या व्हाईस चेअरमन प्रेमलता रोंगे, बालाजी मलपे, अरुण कोळी, सतीश शिंदे, किरण घाडगे, धनंजय कोताळकर, प्रशांत शिंदे, श्रीनिवास बोरगावकर, राहुल साबळे, राजन थोरात, महादेव धोत्रे, आदित्य फत्तेपूरकर, देवानंद गुंड पाटील, सुधीर भोसले, दिगंबर सुडके, सतीश चव्हाण, प्रथमेश पाटील, अमर सूर्यवंशी, मदनसिंह पाटील, युवती अध्यक्ष चारुशिला कुलकर्णी, अनिता पवार, सावली बंगाळे यांसह विठ्ठल कारखान्याचे संचालक मंडळ, पक्षाचे पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व उपस्थित सर्वांची माफी मागून नाव घेणं आता थोडं शक्य नाही। सर्व माझे जीवाभावाचे सहकारी, समोर उपस्थित असलेले सर्व तरुण, वडीलधारी, ज्येष्ठ पत्रकार बंधू, माझ्या मायमाऊली आणि सर्व उपस्थित, यावर्षी वाढदिवसाचा आता महाराजांनी सांगितलं तसं रात्री अनिलदादा 11:15ला पोरं वाढदिवसाला केक घेऊन आली। 12 वाजता पासनं 2:30-3 वाजेपर्यंत सगळी गर्दी होती आणि मग आंघोळ केली आणि महापूजेला गेलो आणि तिथून गावाकडे माडा करत आता इथपर्यंत आलोय आणि सातत्यानं रात्री 11:15 पासून अजून 1 मिनिट झोपलो नाही आपल्या सगळ्याच्या सेवेमध्ये। ही ऊर्जा तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे मिळते आणि या ऊर्जेच्या जीवावरती जे अशक्य होतं ते शक्य आपल्या सगळ्यांमुळे झालं। मला आठवतंय मी याच ठिकाणी होतो गेल्या वर्षी, असंच बोलत असताना एका सहकार्याने म्हणलं की पुढच्या वर्षी आमदार व्हायचंय, तर मी 4 महिन्यात होतो म्हणलं आणि आपल्या सगळ्याच्या आशीर्वादानं प्रेमानं आमदार देखील त्या ठिकाणी झालो। मगाशी येताना आमचं धनुदादा गणेश ननवरे गाण्याच्या ठेक्यावर नाचत होते आणि सांगा म्हणत होते आमदार आलाय म्हणून, कारण काही जणांनी आमच्यावर टीका केली होती की किरणराज मेंबर की स्वतःच फुलं उधळून घ्यायची, परंतु फुलं आणि जेसीबी मिळतील पण माणसं तुम्हाला कुठून आणायची हा प्रश्न तुमच्या पुढे आहे।
आणि माणसं जी आज जीवाभावाची जोडली गेली, ज्या माणसाच्या ताकदीवरती मला विधानसभेमध्ये पाऊल ठेवता आलं. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण सगळ्यांनी निवडून दिल्यानंतर विधानसभेमध्ये पहिल्यांदा आत जाताना त्या विधानसभेच्या पायरीवरती डोक्यावर टेकून नतमस्तक होऊन ते मंदिराप्रमाणे आत त्या ठिकाणी प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर आपण बघितलं 3 अधिवेशन माझ्या आतापर्यंत योग आला आणि 3ही अधिवेशनामध्ये मी त्या ठिकाणी 100% उपस्थित राहून वेळ देऊन त्या ठिकाणी कामकाज समजून घेण्याचं काम करत असताना पहिल्या अधिवेशनात 55 विषयावर बोललो, दुसऱ्या अधिवेशनात 60 विषयावर बोललो, कालच्या अधिवेशनात 117 विषयावर बोललो. आणि आपल्या सगळ्याच्या मुळे आपण सगळ्यांनी निवडून दिलं म्हणून तालिका अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर देखील आपल्या सगळ्याचा एक सेवक त्या ठिकाणी सेवा बजावण्याचं काम देखील करण्याची संधी मिळाली. एका बाजूला गेल्या वाढदिवसाला एक वक्तव्य फक्त की 4 महिन्यात आमदार होतो आणि त्या ठिकाणी आमदार होता आलं आणि एका वक्तव्यानं आमदार झाल्यावर 1.5 वर्ष सभागृहाच्या बाहेर निलंबित होता देखील होतं. त्यामुळे वक्तव्य खूप महत्वाचं असतं. आणि विधान परिषद असेल, विधानसभा असेल, की तिथे ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस लोकांचे प्रश्न किती मांडतो आणि लोकांच्या प्रश्नावरती आपल्याला द्राक्षाचा प्रश्न सगळ्यांनी बघितला की द्राक्षाच्या प्रश्नावरती आपल्या भागामध्ये विषय होते. ज्या ज्या विषयात बोलता येईल त्या त्या विषयात बोलून आपल्या सामान्याची नाळ त्या ठिकाणी आपल्या सामान्याचा विषय त्या मंत्रालयापर्यंत जोडला पाहिजे, विधानसभेपर्यंत जोडला पाहिजे. आणि हीच भूमिका आपल्या सगळ्याच्या आशीर्वादानं त्या ठिकाणी घेता येते. मला वाढदिवसाचा प्रत्येक वेळी वाटायचं नको नको, परंतु गेल्या वर्षी अनिलदादा 2600 लोकांनी रक्तदान केलं. जवळजवळ 3100 लोकांचं डोळ्याचे ऑपरेशन त्या ठिकाणी गेल्या वर्षी मोफत करता आले. आज देखील माढ्यामध्ये सकाळी आरोग्य कॅम्पचं उद्घाटन केलं तर तिथं ज्यांना बोलायला बोबडं वगैरे येतं. पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज. हाक तुमची साथ आमची.